राशीनुसार जाणून घ्या कोणत्या वयात असेल तुमच्याकडे सर्वात जास्त पैसा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रमाने श्रीमंत होऊ शकतो। जरी श्रीमंत किंवा गरीब होणे कधीकधी नशिबाची बाब असते। ज्योतिषशास्त्रानुसार धनलाभ हे राशीवर अवलंबून असते। आपल्यापैकी अनेकांच्या नशिबात श्रीमंत होणे लिहून ठेवलेले असते। आपल्यापैकी काही जण नशिबानेच श्रीमंत होतात, पण प्रत्येक राशीचे लोक परिश्रमाने श्रीमंत होऊ शकतात। आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की राशीनुसार कोणत्या वयापर्यंत तुम्हाला सर्वाधिक पैसे मिळतील। मेष राशी। ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना साहसी आणि निर्भय असणे आवश्यक आहे, तरच अशा लोकांना पैसे मिळतात। या राशीचे लोक खूप भाग्यवान असतात। त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नसते। ते प्रतिकूल परिस्थितीतही संयम ठेवतात। ते चपळ असतात आणि प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करतात। या लोकांना आळशीपणा अजिबात आवडत नाही। मेष राशीवर मंगळाचा प्रभाव आहे, ज्यामुळे या राशीच्या लोकांना 19, 28, 37 आणि 55 वयाच्या दरम्यान अचानक भरपूर संपत्ती मिळते। साधारणतः या लोकांना स्वतःच्या मेहनतीने धन मिळते। जर तुम्हाला पुरेसा धनाचा लाभ घ्यायचा राहायचे असेल तर नियमितपणे माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करा। असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आणि तुम्हाला नियमित धन मिळेल। वृषभ राशी। या राशीच्या लोकांना ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची वृषभ राशी आहे ते लवकर श्रीमंत होतात। ते लोक लक्झरी जीवन जगतात। या राशीचे लोक आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात आणि या राशीचे लोक व्यक्तिमत्वाने देखील आकर्षक असतात। वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचे वर्चस्व आहे, ज्यामुळे शुक्र ग्रहाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या मार्गावर कोणतीही अडचण येत नाही। या राशीच्या लोकांना कठोर परिश्रम करण्याची संधी मिळते। 29, 38 आणि 56 वयाच्या काळात धन प्राप्तीची शक्यता अधिक असते। वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून धनप्राप्तीची शक्यता अधिक असते। अशा व्यक्तींनी नियमितपणे क्रिस्टलची माळे धारण करावी, ज्यामुळे त्यांना धन कमी पडणार नाही। मिथुन राशी। या राशीचे लोक तर्कसंगत आणि बुद्धिमान असतात, त्यामुळे हे लोक कमी वेळात धनवान होतात। या लोकांचे मन अतिशय तीक्ष्ण असते आणि तर्कवितर्क करून गोष्टी स्पष्ट करतात। ते व्यावसायिक पद्धतीने विचार करतात। ते त्यांच्या बुद्धीने खूप पैसे कमवतात। ते लाखो भक्ती लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करतात। अशा लोकांना यश मिळवण्यासाठी त्यांच्या कौशल्याची गरज असते। मिथुन राशीचा स्वामी बुधदेव आहे, जो त्यांना हे गुण देतो की मिथुन राशीच्या लोकांना 23, 45 आणि 57व्या वर्षी संपत्ती मिळते। कर्क राशी। या राशीच्या लोकांना वयाच्या 23, 37, 32, 48 आणि 58 या वर्षी धनप्राप्तीचा योग बनतो। या राशीच्या लोकांचा धनप्राप्तीच्या बाबतीत सासरच्यांचा विशेष सहयोग मिळतो। नियमितपणे माता लक्ष्मीला गुलाबाचे इत्र अर्पण करा, यामुळे तुम्हाला धन मिळेल। सिंह राशी। या राशीच्या लोकांना स्वतःच्या मेहनतीने धन मिळते। वयाच्या 28, 32, 50 आणि 68व्या वर्षी धनप्राप्तीचे मजबूत योग बनतात। नियमितपणे माता लक्ष्मीला इलायची अर्पण करा, प्रसाद म्हणून ग्रहण करा। असे केल्याने धनसंबंधी समस्या दूर होतात। सिंह राशीच्या लोकांना जरी धनवान होण्याची शक्यता जास्त असते, पण त्यांच्यासाठी पैसा तेव्हाच महत्त्वाचा असतो जेव्हा ते प्रतिष्ठा आणते। सिंह राशीचे लोक खूप खर्च करणारे असतात। त्यांना आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मोठी आणि भव्य करायची असते। यासाठी ते मनापासून खर्च करण्यास घाबरत नाहीत। कन्या राशी। या राशीचे लोक जाणतात की कठोर परिश्रम आणि संयमाने कोणीही यशस्वी होऊ शकतो। अगदी कठीण परिस्थितीतही ते संयम बाळगतात। या राशीचे लोक आपल्या कामात खूपच हुशार असतात। या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात खूपच हुशार असतात। जे काम लोकांना कधीकधी कंटाळवाणे वाटते, या राशीचे लोक ते कामसुद्धा अगदी मनापासून करतात। या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि जीवनसाथी यांच्या माध्यमातून नियमित पैसे मिळतात। विशेषतः वयाच्या 15, 24, 33 आणि 42
यावर्षी अफाट पैसे मिळू शकतात। नियमितपणे चांदी धारण करा आणि भगवान शिवाची उपासना केल्याने धनप्राप्ती सुलभ होते। तुळ रास या राशीच्या लोकांना वयाच्या 16, 34, 42, 51 या वर्षी स्त्रीकडून धनप्राप्तीचे योग बनतात। सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने उत्पन्नाचा आणि खर्चाचा समतोल राखला जातो। वृश्चिक रास वृश्चिक राशीचे लोक जल राशीशी संबंधित आहेत। त्यांच्यात दूरदृष्टीचे गुणधर्म आहेत। त्यांच्यात अनेक प्रकारच्या मानसिक क्षमता आहेत, ज्यामुळे त्यांना करिश्माई व्यक्तिमत्व प्राप्त होते। ते कोणालाही काहीही विकू शकतात। त्यांना जगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता आहे। त्यांच्यात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आहे। या राशीचे लोक खूप लवकर श्रीमंत होतात। ते आपल्या अपयशांनाही सोडत नाहीत। ते कठोर परिश्रम करतात। ते त्यांच्या चुकांमधून शिकतात। त्यांच्यातले हे गुणधर्म त्यांना लवकर श्रीमंत होण्याच्या मार्गावर नेतात। वृश्चिक राशीच्या लोकांना संपत्तीची विशेष आवड असते, त्यामुळे ते पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात। वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये स्पर्धेची तीव्र भावना असते। ते आपली कमाई वाढवतात। या राशीच्या लोकांना भौतिक सुख सुविधांची इच्छा असते। त्यांच्यासाठी पैसा शक्ती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे। संपत्तीमुळे त्यांना आनंद आणि अभिमानाची भावना असते। वृश्चिक राशीच्या लोकांना पिता, काका किंवा वडिलांच्या बाजूच्या लोकांकडून धन मिळण्याची शक्यता असते। वयाच्या 35, 44, 53, 62 या वर्षी भरपूर धन मिळण्याची शक्यता असते। नियमितपणे गणेशजीला दुर्वा अर्पण करा आणि तुळशीला जल अर्पण करा। असे केल्याने धनप्राप्ती होते। धनुरास धनुरास वयाच्या 36, 45, 54 आणि 63 या वर्षी धनप्राप्तीचे योग बनतात। या राशीच्या जातकांना आई किंवा आईच्या बाजूने धनलाभ होण्याची शक्यता असते। नियमितपणे माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करा आणि सुगंधित फुले वापरल्याने धनप्राप्ती सहज होते। मकर रास या राशीचे लोक कल्पनाशक्तीपेक्षा वास्तवावर जास्त विश्वास ठेवतात। ते मनावर आधारित निर्णय घेतात। त्यांना कठोर आणि भावनाहीन समजले जाते। ते कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याबाबत सखोल विचार करतात। पैशाच्या बाबतीत धोका पत्करणे टाळतात। पैसे खर्च करताना ते अतिशय शिस्तबद्ध आणि गंभीर असतात। ते आपली बचत कधीही वाया घालवत नाहीत। अनेकदा संकटाच्या वेळी ते आपल्या नातेवाईक आणि मित्रांना आर्थिक मदत करताना आढळतात। सामान्यतः या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायामुळे पैसे मिळतात। वयाच्या 24, 37, 46 आणि 55 या वर्षी धनप्राप्ती होण्याची शक्यता असते। नियमितपणे मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमानजीची पूजा करा। असे करणे फायदेशीर ठरते। कुंभ रास या राशीच्या लोकांना यांना नशिबाने आणि देवाच्या कृपेने धन मिळते। 29, 38, 47 आणि 57 या वयाच्या काळात त्यांना प्रचंड धन लाभते। मंदिराला नियमितपणे केळी दान करा। मीन रास या राशीचे लोक 39, 48 आणि 57 या वयाच्या काळात धनप्राप्तीची प्रबळ शक्यता निर्माण होते। या राशीच्या लोकांसाठी संतान पक्ष नेहमीच आर्थिक लाभ देणारा असतो। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।